12:30-1च्या दरम्यान उद्भवली आणि त्याला कारण ठरलं की एक सोशल मीडियावर एक पोस्ट एका मुलांनी पब्लिश केली, ते स्टेटस ठेवलं इथे आणि त्याच्यामुळे तात्कालिक प्रतिक्रिया एकाएकी यवत भागामध्ये उमटली। जे उपलब्ध पोलीस बळ आणि पोलीस अधिकारी इथे होते, कारण मागच्या एका घटनेमध्ये आम्ही आरोपी पकडलेले आहेत। 2 मोठीची जी विटंबना झाली त्याच्यामध्ये 2 आरोपी अटक करण्यात आले होते। कालचा मोर्चाही शांततेत पार पडला होता, पण आजच्या पोस्टच्या घटनेमुळे एकाएकी तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि त्याच्यातून ही घटना आज घडलेली आहे। पण सध्या मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की स्थानिक प्रशासन, जिल्हा पोलीस, जिल्हाधिकारी प्रशासन यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलली। आपण इथे प्रोहिबिटरी ऑर्डर्स BNSS कलम 163 अन्वये यवत परिसरासाठी लागू केलेला आहे। त्याच्यामुळे त्याच्या निर्देशांचे आणि प्रोहिबिटरी ऑर्डरचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल। SRPF आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने सतत आवश्यक पेट्रोलिंग आणि पिकेट या ड्युटी इथे लावण्यात आलेल्या आहेत। जे काही इथे घटना घडलेली आहे आणि काही वाहनांचं नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी घर आणि एक ठिकाण प्रार्थनास्थळ याचं नुकसान करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्याच्यामध्ये आवश्यक कायदेशीर उपाय आणि गुन्हा दाखल करणे, आरोपींना शोधणे हे त्वरित आम्ही सुरू केलेलं आहे। जी वादग्रस्त पोस्ट होती त्याच्याबाबत त्या संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तो पोलिसांच्या ताब्यात आहे। यवत भागातील इंदिरानगर, सहकारनगर हा भाग विशेषतः याच्यामध्ये बाधित झाला होता। या सगळ्या परिसरामध्ये अहोरात्र याच्या पुढे निगराणी ठेवण्यात येईल आणि जे काही अफवा पसरवतील, गुंडागर्दी करतील आणि प्रोहिबिटरी ऑर्डरचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे, अटक करणे हे करण्यात येईल असं मी आपल्या माध्यमातून सगळ्या समाजकंटकांना सांगू इच्छितो। किती गाड्यांचं नुकसान झालंय, काय सध्याची जी प्राथमिक माहिती आहे, जिथे एक घटनास्थळ मी बघितलं तिथे 2 कारचे काचा फोडण्यात आलेल्या होत्या, एक मोटरसायकलची जाळपोळ आहे आणि याच्याशिवाय 2 गाड्यांबाबत माहिती मिळालेली आहे, ते आता आम्ही खात्री करणार आहोत। फोर्स किती डिप्लॉय केली सर? फोर्सची संख्या अशी आहे की जे जिल्हा पोलीसचं मनुष्यबळ आहे ते पर्याप्त संख्येमध्ये इथे आहे, त्याच्यासोबत एक SRPFची पूर्ण कंपनी आहे। त्यामुळे फोर्सची संख्या जी आहे उपलब्ध आवश्यकतेनुसार नाही, संख्येला कसं आहे की संख्या सांगण्यापेक्षा मी हे सांगतोय की परिस्थितीला अनुरूप संख्याबळ जिल्हा पोलीस अधीक्षकांजवळ आहे। बाहेरून आम्ही एक SRPF कंपनी दिलेली आहे, ते स्वतः आणि त्यांचे SDPO, ॲडिशनल SP, PI हे सगळे मोठ्या प्रमाणात इथे उपलब्ध आहे। प्रायमा फेस असं दिसतंय सर, दिस इज नॉट ओव्हरनाईट रिॲक्शन। कालचा इथे कार्यक्रम झाला एक स्पेसिफिक, त्याच्या आधी 26 तारखेला आणखी एक इथे स्टॅच्यू वँडलाइज झाल्याची घटना घडली होती। सो हळूहळू प्रेशर बिल्टअप झालं आणि त्यानंतर हे घडलं। सो पोलिसांनी यातल्या नक्की कोणत्या गोष्टी ऑब्झर्व केलेल्या होत्या, कारण ज्यावेळी घडलं त्यावेळी जेवढे एक्सपेक्टेड तेवढं पोलीस तरी इथे उपलब्ध नव्हतं। मागच्या आठवड्याभरापासून जे काही गुन्हा घडला होता आपण म्हणतात त्याप्रमाणे यामध्ये गावकऱ्यांची संवाद साधून सगळ्या जाती धर्माच्या बैठक झाली होती आणि आरोपींचा शोध घेण्यात सगळे सहभागी होते, पोलिसांना मदत करत होते। त्यामुळेच आपण काल 2 आरोपींना पकडण्यात यशस्वी झालेलो आहे, त्यामध्ये स्थानिक सगळ्यांचा सहभाग आहे। त्या घटनेपासून आजच्या घटनेमुळे त्याला वेगळं वळण मिळालं त्या पोस्टमुळे, अशी सध्या प्राथमिक माहिती आहे। तरी आपण सांगता त्याच्याही बद्दल आम्ही आणखी तपासणी करून घेऊ। सर, ज्या गाड्यांची तोडफोड केली जमावाने, ती सगळी लोक गावातलीच होती की या गावाच्या बाहेरची होती? सध्या जे घर मी बघितलं ते तर सध्या 2 गाड्या इच्छा दिसत आहेत। आता मोटरसायकलच्या मालकीचं जे पडताळणी चालू आहे आणि इतर गाड्या ज्या आहेत अजून त्याची माहिती पूर्ण आम्ही घेतलेली नाही, आता घेऊ आम्ही। आतापर्यंत आपण परिस्थिती सामान्य ठेवणे, नियंत्रण ठेवणे याच्यात व्यस्त होतो, ते आपण घेऊ। आणि गाड्यांची जाळपोळ असं म्हटलं जातं, तर जी माहिती मिळते ती एकच दुचाकी जाळते, तर ते खरं आहे का एकापेक्षा जास्त गाड्या जातात? त्याच्यात जे माहिती आता आमचे पंचनामे करण्याची प्रोसेस चालू आहे, त्यामध्ये जसं सरांनी सांगितलं 2 गाड्याचे काच फोडणे ते आमच्या समक्ष आलेलं आहे। तशा प्रकारे एक वाहनची जे 2 चाकी वाहनांची जाळपोळ झाली ते समोर आलेलं आहे। बाकी इतर 2-3 वाहनाला जे 2 व्हीलर नुकसान करण्यात आलं त्याचा सुद्धा पंचनामा चालू आहे। त्याबद्दल अधिक माहिती पंचनामा झाल्यानंतर आपल्याला देण्यात येईल। सर, दगडफेक झाली का? लोकांच्या घरामध्ये दगडफेक हे लोक दाखवत आहेत?
त्यामध्ये माहिती अशी आहे की काही ठिकाणी प्रार्थना स्थळ आहे, त्या ठिकाणी जे गाड्याचे काचे फोडले त्या ठिकाणी आहे. एका ठिकाणी त्याच स्थळाचे बाजूला पुढे जाऊन एक घर आहे, त्या ठिकाणी घराच्या एक वरच्या खिडकीचा काच फोडण्यात आलेला आहे. तसाही एक दुसऱ्या ठिकाणी एक काच फोडण्यात आलेला आहे. ती पण एक स्थळ आहे. ते स्थळाच्या तो बांधकामाचे अधीन आहे, सध्या जवळपास बांधकाम संपूर्ण होऊन आलेलं आहे. त्याचा एक काच फोडला गेला, दोन ठिकाणी असे काच फोडले. जर आज आठवडा बाजार होता, मोठ्या प्रमाणात आजूबाजूचे शेतकरी आपला माल घेऊन बाजारात मोठ्या प्रमाणात ते भाजी फळे ते असल्या होते, तर त्या नुकसानीची काय माहिती काय वेगळी घटना नाही, त्या ठिकाणी कसं आहे की ज्यावेळी ही मॉब रस्त्यावर आली, तरुण विशेष करून रस्त्यावर आले, आज बाजार होता त्या ठिकाणी, म्हणून हा कसा असते की एवढे लोक रस्त्यावर येणार. आता गावाची लोकसंख्या जवळपास 25,000 आहे. जर त्यातून काही 1000-1500 लोक पण रस्त्यावर आले तर एका प्रकारचा माहोल वातावरण तयार होते. त्यामध्ये ऑटोमॅटिकली लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होते आणि त्यामधून खूप सारे लोक ज्यांचा खूप सारा सामान विकला होता, कारण बाजार काही 8 वाजता सकाळी 6-6:30 वाजतापासून चालू होतं. बऱ्यापैकी त्याचा बाजारचा दिवस गेला होता. तरी जे काही सामान होतं ते घेऊन गेले. आता ते जे आपल्याला दिसते काही तर शिल्लक राहिलेला सामान. तोडफोड करणारे सगळे गावातले होते, बाहेरचे होते की काय? त्यातून सध्यापर्यंत प्राप्त माहितीनुसार काही लोक गावाचे होते आणि त्याच्याबरोबर काही लोक गावाचे ना होते, असं आम्हाला माहिती प्राप्त आहे. त्याचा CCTV आणि बाकी तपास करून त्याचा शोध करून कायदेशीर कारवाई केली जाते. ट्रॅडिशन असं आहे की मॉबवर गुन्हा दाखल होत नाही, एक कोणी इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल त्याच्यावरती होतो. तर आज हे दिसतंय की व्हिडिओमध्ये लोक एखाद्या धार्मिक स्थळाला टार्गेट करतायत, दगड फेकतायत, जाऊन झेंडे हे करतायत आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न आहे. आता त्याच्यातले किती लोक आयडेंटिफाय झालेत आणि जे डिटेन केले? नाही, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की गुन्हा दाखल करताना आयडेंटिफाईड असतील तर त्यांचं नाव येतं, अनआयडेंटिफाईड असतील तर त्यांची संख्या आणि नंतर उपलब्ध येणारे पुरावे, व्हिडिओ फुटेज आहे, CCTV आपल्याकडे जे असतील तर ते आम्हाला कृपया द्यावे. तर त्याच्यातून नावपत्ते ओळख पटवून ते केली जाईल. त्यामुळे ते इच्छा आहेत की बाहेरच्या ते तपासाचा भाग आहे आणि अद्यापपर्यंत जी काही नावांची माहिती आपण विचारतात ती सध्या निष्पन्न झाल्यावरच आपल्याला पुरवण्यात येईल. 26 तारखेपासून हे सगळं वातावरण या भागात सुरू होतं, म्हणजे तरी एकदम अचानक हा सगळा प्रकार घडलाय. मग आपल्याकडनं थोडं दुर्लक्ष झालंय का असं वाटतंय का या सगळ्या याच्यामध्ये? आपण हे जे प्रश्न विचारला आहे ते खरं तरी त्याची एक पार्श्वभूमी आहे. मागच्या 8 दिवसामध्ये जे आमच्याकडे इतकी घटना घडली होती त्यामध्ये विटंबनाची घटना होती. त्यामध्ये तो एक आरोपी होता, त्याचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये स्थानिक लोकांनी रोष प्रकट केला. हा स्थानिक लोकांनी जे रोष प्रकट केला त्यामध्ये गावाचे फक्त एका घटकाचे, एका कम्युनिटीचे लोक ना होते. अख्खे गावाकडून हा सगळी घटनाचा निषेध करण्यात आला होता. म्हणून त्या गावाचे वेगवेगळे घटका, वेगवेगळ्या समाजाची आपसात बसून मीटिंग झाली होती. पोलिसांसमोर 30 कमिटी मीटिंग झाल्या होत्या आणि आता पण ही माहिती आम्ही परत चेक केली आहे की गावात पूर्णपणे शांतता झाली होती, मोर्चे झाले, आक्रोश झाला, परंतु कुठेही असे प्रकारचा वातावरण होता ज्यामुळे कायद्याच्या सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्याला धोका निर्माण होईल. परंतु ते अशा प्रकारचा जर एकदा माहोल तयार होते त्यावेळी कुठेतरी एक जे मानसिकता आहे, एक सोशल सायकॉलॉजी आहे, तिथे ह्याचा रेझिड्यू रमून जात आहे. हा इमिडिएटली आज हा माणसाने एक जे स्टेटस टाकला ते त्या रेझिड्यू इमोशनल ह्याचे मी म्हणतो की अचानक समोर आला आणि आल्यानंतर असे प्रकारचे ते लोक तरुण जे होते ते रोडवर आले. पण एका तासाचे आत ते आहे ते सगळी जी परिस्थिती आहे ते कंट्रोल होते. सर, 163 किती दिवस लागू राहिले आणि आता सुरक्षा किती दिवस ठेवणार तुम्ही इथं? 163 किती दिवस म्हणजे कधीपर्यंत लागू राहिली? आता सध्या तरी ते आहे ते लाभण्यात आलेलं आहे. फॉर द नेक्स्ट 48 आवर्स आम्ही ते कंटिन्यू आणि रिव्ह्यू कंटिन्यू करणार आहे. एक महत्वाचं आहे की जे अक्यूज आहेत त्यांना तुम्ही डिटेन केले असं म्हणताय, पण मुद्दा असा आहे गेल्या इतके दिवस इथे येऊन वेगवेगळ्या पॉलिटिशियन्सने सोसायटी पोलराईज करायचा प्रयत्न केला, तर पुणे पोलीस त्यांच्यावरती पण कारवाई करणार का? कारण मग ते या सिंडिकेटचा भाग असतील ना. हे जे व्हिडिओग्राफी आहे ते एक्झामिन करण्यात येईल आणि तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे त्याच्यामध्ये कंटेंट आढळलं आहे त्याच्यात कायदेशीर कारवाई दुरुस्त करण्याचं ठरवलं. हिंदी घेऊ का? सर, एक फक्त मराठी भाग आहे. हा सगळा जो भाग आहे तो खूप शांतताप्रिय आणि अजिबात असं काही तशी इतिहास आणि पार्श्वभूमी
पण मागच्या काही महिन्यांपासून अशा सतत घटना घडतात. तर याला नेमकी काय कारण आहे? तुमच्याकडे त्याच्या संबंधातला जो काही अहवाल आला असेल तर त्यात काय तुम्हाला मुद्दे दिसतात जे या सगळ्या घटनांना कारणीभूत ठरताना आपण पाहतो? त्यात बघा महत्वाचं हे आहे की नागरिकाची सुद्धा प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आज सगळेजण सुशिक्षित आहे. तरुण काही वेळी विचार न करता कुठल्या प्रकारचे स्टेटस ठेवणे किंवा एखाद्या माणसाचे त्याचे स्वतःचे जीवनमध्ये कुठल्या प्रकारची फ्रस्ट्रेशन असल्यामुळे तो असे प्रकारची विटंबना करणे, एका ठिकाणी जाऊन दारू पिऊन असे प्रकारचे प्रकरणे करणे, हे खूप सारे वेगवेगळे कारण आहे ज्यामुळे काही वेळा अचानक घडलेली घटना जी आहे त्याच्या समाजाचे मनावर परिणाम होते आणि म्हणून असे प्रकारच्या काही वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. तर आपण पाहतोय पुणे पोलिसांची पत्रकार परिषद. दौंड इथं यवतमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी, या तणावाप्रकरणी ही पत्रकार परिषद होती आणि सध्या या भागामध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि यवत प्रकरणी पोलिसांनी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. तसंच ज्या राजकीय पक्षांनी इथे सभा घेतल्या होत्या त्या सगळ्या सभांचं व्हिडिओग्राफिंग सुद्धा केलं जाईल आणि त्यात जर काही आक्षेपार्ह मजकूर आढळला, आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या तर त्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. तर काही ग्रामस्थांनी आणि काही गावाबाहेरील व्यक्तींनी इथं दगडफेक केली होती आणि त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती असं पोलिसांचं म्हणणं आहे.